नमस्कार मंडळी, मालवणी सफर करणे या चॅनलमध्ये मी प्राची चिंदरकर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा विषय आहे वसई विरारच्या नाले सफाईचा. कितीतरी करोड खर्च करून केलेली सफाई आपल्या समोर आहे. वसई विरारची महानगरपालिकाची नाले सफाई. महानगरपालिकेने आत्ताच नाले सफाई केलेली आहे. नाले सफाई केलं म्हणजे काय केलं? नाल्यातला कचरा काढला आणि नाल्याच्या बाजूला जेवून टाकला. बघा, नाल्यात उगवणारं शेवाळ हे इथेच नाल्याच्या बाजूला आहे आणि वसई विरारची नाले सफाई तुमच्या समोर आहे. खर्च करून केलेल्या सफाई मधली ही एक सफाई आज तुमच्या समोर आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे. वसई आणि नालासोपाराला कनेक्ट करणारा जो घास रोड आहे त्याची परिस्थिती ह्या परिस्थितीपेक्षाही गंभीर आहे. तीही आपण बघायला जाऊया. चला, ही वसई आहे. इथे एवढं पाणी भरलंय आणि हा जो नाला आहे तुमच्या आणि माझ्यासारख्या वसईकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की अजून पावसाळा नीट सुरूही नाही झालाय. 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पाणी भरते. अजून 100 मिलीमीटर पाऊस पडून झालेला नाहीये तरी सुद्धा वसई विरारचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. इथे एवढं पाणी भरलंय की गाड्या बंद पडतायत. त्याला जबाबदार कोण? रील स्टार नगरसेवक की सध्या कार्य करीत असलेले नगरसेवक? आमदार, खासदार, नगरसेवक कोणाचाही असू दे, आम्हाला विकास हवाय आणि हा विकास नाही, हा बकास आहे, बकास. हे विस्कळीत झालेलं जनजीवन बघून मला एवढंच समजतं हे पर्यटन स्थळ नाही तर ही आमची वसई आहे. वसईचं सध्या मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आता अजून थोडे दिवस हा पाऊस असाच चालू राहिला तर हा घास रोडचा रस्ता उद्या बंद होणार आणि मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा परत एकदा ट्रॅक्टर सर्व्हिस कामाला येणार आहे. मला हे कळत नाही, एवढं पाणी इथे भरते, महानगरपालिका काय करते? आपल्यासारख्या सुजान व्यक्ती, एकही माणसं ही महानगरपालिका काय करते हा प्रश्न का विचारत नाही? आणि मी आता कित्येक वेळा ऑब्झर्व केलंय, इथे पाणी भरल्यावर लोक पर्यटन स्थळाला येतात, तसे इथे फिरायला येतात, व्हिडिओ काढायला येतात. अरे ही समस्या आहे ना, ही समस्या कधी सॉल्व्ह होणार आहे? 100 मिलीमीटर ही पाऊस पडलेला नाहीये आणि माझ्या बाजूचा दोन्ही परिसर तुम्ही बघू शकता, पूर्ण पाणी झालेला आहे. पूर्ण पाणी. ही अवस्था आहे आमच्या वसईची. मागे गाड्या पाण्यामध्ये डुबतात आहेत, ॲक्टिवा, स्कूटी सर्व बंद पडतात.